नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। मोदींनी राबवलेल्या महिलांसाठीच्या योजना ठरल्या फायदेशीर, धनश्री चौधरी। भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात महिला कार्यकर्ता सुद्धा आता मैदानात उतरल्या असून वाडा विभागातील प्रचार रॅलीमध्ये महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता। यावेळी भाजपचे कपिल पाटील यांना मोदीच्या महिला धोरणाचा चांगला फायदा होईल असा विश्वास असून भिवंडी लोकसभेच्या भाजपा महिला कार्यकर्त्या कोकण विभाग महिला संपर्क प्रमुख धनश्री चौधरी यांनी यावेळी व्यक्त केले। इंडिया न्यूज 28 साठी वाडा प्रतिनिधी सचिन पाटील यांची रिपोर्ट। आपण प्रचार करत आहात, महिलांच्या काय प्रतिक्रिया आपल्याला आतापर्यंत जाणून आलेल्या आहेत? महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे, कारण महिला सक्षमीकरणासाठी खूप साऱ्या योजना मोदीजींच्या माध्यमातून आपल्याकडे झालेल्या आहेत आणि आपण पेसामध्ये येत असल्याने इकडे घरकुल योजना किंवा प्रत्येकाला उज्ज्वला गॅस योजना किंवा अनेक अशा योजना आहेत, त्यांचा लाभ चांगल्या प्रकारे महिलांना मिळत आहे। त्यानंतर कोरोना काळात आपल्याला जे अन्नधान्य पुरवलं गेलं, त्या फुकट जे दिलं गेलं ते किंवा आपल्याला जे वॅक्सिन मिळालं, त्याच्यामुळे महिलांचं सध्या मोदींकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप सकारात्मक आहे आणि त्याचा निश्चितपणे आपल्या मतांवरती चांगल्या प्रकारे हे होणार आहे। कपिल पाटलांचा विजय हा निश्चित आहे। जिजाऊच्या माध्यमातून महिला बचत गटांना काही वाटप, तसंच शिलाईचे वाटप, बेरोजगारीचे काही विषय होते, तर त्याचा फटका कपिल पाटील यांना पडणार का? नाही, याचा कोणत्याही प्रकारचा फटका पडणार नाही, कारण घरोघरी जाऊन आणि प्रत्येक बचत गटाला किंवा प्रत्येक महिला सक्षमीकरणाच्या योजना आमच्या सरकारने खूप चांगल्या प्रकारे राबवलेल्या आहेत आणि लोकप्रतिनिधींनी त्या आपल्या गाव पातळीपर्यंत पोहोचवलेल्या आहेत। त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांच्या छोट्या मोठ्या योजना जरी त्यांनी काय केलं असेल तर त्याचा इफेक्ट आमच्यावरती होणार नाही।